औरंगाबादला जाणार आहोत। मराठवाड्यातल्या विविध शहरांमधली मराठवाड्यातली एकूण काय परिस्थिती आहे, औरंगाबादमधली काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, पुण्यात गर्दी आहे, तुझ्याही मागे गर्दी दिसते। विलास, औरंगाबादेतली स्थिती सांगायची झाली तर सध्या मी औरंगाबादचं हेड पोस्ट ऑफिस जे आहे तिथे उभा आहे आणि इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली आहे। मला जिथपर्यंत माझी नजर पुरणार नाही तिथपर्यंत ही लाईन जी आहे ती पाहायला मिळते आहे आणि सगळे लोक जे आहेत ते आपल्या हातामध्ये एक फॉर्म, एक आपला आयडेंटिटी कार्ड आणि त्याचबरोबर 1000 आणि 500च्या ज्या नोटा आहेत त्या नोटा बदलण्यासाठी या ठिकाणी उभा आहेत आणि ही भली मोठी रांग जी आहे ती रांग लागलेली आहे। अद्याप किती काउंटरवर नोटा बदलून मिळतील हे पोस्ट ऑफिसकडून स्पष्ट झालेलं नाही। एकच काउंटर असेल का अनेक काउंटर असतील जिथे वेगवेगळ्या ठिकाणी हे बदलून मिळतील। वेगवेगळ्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत, फॉर्म भरायला दिला जातोय, नोटांचे नंबर जे आहेत ते टाकायला दिलेले जात आहेत आणि लोक जे आहेत ही सगळी, एकही यातला व्यक्ती मला भेटलेला नाही की जो या ठिकाणी पैसे भरण्यासाठी आला। हे सगळी जे लोक आहेत ज्यांच्या दैनंदिन गरजा आहेत, कुणाचा गॅस संपलाय, असे छोटी छोटी गोष्ट आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी हे लोक जे आहेत ते आलेले आहेत। एक व्यक्ती आहेत आपल्यासोबत, यांना पहिल्या या नोटा बदलून मिळालेल्या आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की तुम्हाला आता नोटा बदलून मिळाल्यात, कितीच्या मिळाल्यात? 4000च्या 500च्या भेटल्या 4। बरं, ते नोटा दाखवता येतील? ह्या सगळ्या नोटा आहेत विलास, या सगळ्या नोटा त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पण पाहायला मिळतोय कारण या सगळ्यांच्या दैनंदिन गरजासाठी ह्या नोटा आहेत त्या त्यांना मिळालेल्या आहेत आणि अशाच प्रकारची लोक जे आहेत अशी नवी करन्सी त्याचबरोबर ज्या नोटा आहेत त्या त्यांना मिळाव्यात आणि आपल्या दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या भागवल्या जाव्यात यासाठी सगळी लोक उभा आहेत। आणि आता जर आपण पाहिलं तर भली मोठी रांग जी आहे ती औरंगाबादमध्ये राहिली आणि मराठवाड्यात यापेक्षा वेगळी स्थिती जी आहे ती नाही आणि सगळ्या ज्या बँक आहेत तिथे अशाच प्रकारची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे आणि पोलीस देखील मोठ्या प्रमाणावरती, पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एक मात्र आत्ताची चांगली बातमी सांगता येईल की आता पोस्ट ऑफिस उघडलेलं आहे आणि लोकांना नोटा ज्या आहेत त्या बदलून मिळत आहेत। 100-100च्या नोटा आता दिल्या जात आहेत आणि नवी करन्सी जी आहे ती देखील मिळेल। मात्र प्रचंड गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आता जर पाहिलं तर भली मोठी रांग जी आहे ती आपल्याला लागलेली या ठिकाणी पाहायला मिळते। विलास, औरंगाबादेतलं हे चित्र आहे। नक्कीच औरंगाबादेतली ही सगळी परिस्थिती आहे। लोकांना पैसे मिळत आहेत ही समाधानाची बाब आहे। रोजच्या जगण्यासाठी जेवढे पैसे लागत आहेत त्यातून तरी व्यवहार चालू शकतो, रोजचा व्यवहार जो आहे तो भागू शकतो, अशी परिस्थिती औरंगाबादमध्ये गर्दी आहे।